नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे. मित्रांनो, मराठी अड्डा या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण कॅनरा बँकेमध्ये भरती निघालेली आहे 3000 पदांसाठी याची संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. म्हणजेच वयमर्यादा काय असणार, पात्रता काय असणार, पगार काय असणार याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. मित्रांनो, तत्पूर्वी जर चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण येणारे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचायला पाहिजे. आणि असेच भरती रिलेटेड व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघू शकता तुम्ही आता आपण जाहिरातीवर आलेलो आहे. कॅनरा बँकमध्ये 3000 पदाची भरती निघालेली आहे, जी की अपेंडिक्स पदासाठी आहे, म्हणजे शिकाऊ उमेदवार याच्यासाठी ही भरती निघालेली आहे. मित्रांनो, कॅनरा बँक ही पब्लिक सेक्टर बँक आहे आणि याच्या ब्रँचेस 9600 ब्रँचेस ऑल ओव्हर इंडिया, म्हणजे पूर्ण भारतामध्ये 9600 त्याच्या ब्रँचेस आहे कॅनरा बँकेच्या. खूप मोठी बँक आहे मित्रांनो. ही चांगली अपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो तुमच्यासाठी. 1 वर्ष जर अनुभव घेतला, तुम्ही कोणत्याही बँकेमध्ये जर गेला, लगेच तुमचं सिलेक्शन होऊन जातं. त्यामुळे अनुभव हा खूप महत्त्वाचा आहे. आपण आता स्टेप बाय स्टेप याची संपूर्ण माहिती जाणून घेऊया. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो. यामध्ये इम्पॉर्टन्स माहिती काय आपण ते बघूया. मित्रांनो, 18/9/24ला ही भरती प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये फॉर्म भरण्याची तारीख 21/9 पासून सुरू झालेली आहे, तर लास्ट डेट 4/10 राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो, इथं खाली बघू शकता आपण डिटेल्स ऑफ ट्रेनिंग सीट्स, म्हणजे इथं डिटेल्स ऑफ ट्रेनिंग सीटमध्ये नंबर ऑफ ट्रेनिंग सीट्स 3000 आहे. यामध्ये तुम्हाला स्टेट वाईज कोणती लँग्वेज आहे, किती सीट्स आहे, म्हणजे किती वॅकेन्सी आहे, कॅटेगरी वाईज SC ST OBC EWS ओपन UR यांच्यासाठी किती जागा आहे, कोणत्या राज्यासाठी आहे याची संपूर्ण माहिती दिलेली आहे. याची तुम्ही संपूर्ण चेक करू शकता. मित्रांनो, याची PDF लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता की कोणत्या राज्यासाठी किती जागा आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही ज्या स्टेटमध्ये तुम्ही फॉर्म भरताय तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला येणं अनिवार्य आहे. म्हणजे जसं तुम्ही मध्य प्रदेशमध्ये फॉर्म भरताय, तर मध्य प्रदेशमध्ये हिंदी ही भाषा यूज केली जाते, तर हिंदी ही भाषा आली पाहिजे. त्यानंतर गुजरातमध्ये तुम्ही अप्लाय करताय तर गुजराती आली पाहिजे. कर्नाटकामध्ये कन्नडा, म्हणजे जसं लोकल लँग्वेज आली पाहिजे. तर महाराष्ट्राचा विचार करता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला लोकल लँग्वेज मराठी आहे, तर तुम्हाला मराठी येणं अनिवार्य आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण जागा 200 जागा आहे. यामध्ये कोणत्या कॅटेगरीसाठी किती जागा आहे ते तुम्ही चेक करू शकता. जर तुम्ही दुसऱ्या राज्यासाठी भरत आहात तर तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला येणं अनिवार्य आहे आणि तुम्ही दुसऱ्या स्टेटसाठी सुद्धा फॉर्म भरू शकता. फक्त तिथली लोकल लँग्वेज तुम्हाला यायला हवी. त्यानंतर एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये तुम्ही भारताचे नागरिक असायला हवे. त्यानंतर एज काय आहे ते बघूया. एज क्रायटेरियामध्ये मिनिमम 20 वर्ष असायला हवे आणि मॅक्झिमम 28 वर्ष असायला हवे. 1/9/1996 ते 1/9/2024 यामधले जे विद्यार्थी आहे तेच याला फॉर्म भरू शकता. तर एज रिलॅक्सेशनमध्ये इथे तुम्हाला एजमध्ये SC STसाठी 5 वर्ष सूट दिलेली आहे आणि OBC साठी 3 वर्ष सूट दिलेली आहे. बेंचमार्क डिसॅबिलिटी म्हणजे अपंगत्व जे आहे त्यांच्यासाठी 10 वर्ष सूट दिलेली आहे. त्यानंतर मित्रांनो, तुम्ही इथं खाली बघू शकता, इथं ज्या महिलांचे डिवोर्स वगैरे झालेले आहे, त्यांचा पती नाही आहे, त्यांच्यासाठी 40 वर्ष सूट देण्यात आलेली आहे. त्यानंतर 1984 साली जो हल्ला झाला होता त्यामध्ये 5 वर्ष सूट दिलेली आहे. त्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन काय आहे आपण ते जाणून घेऊया. मित्रांनो, तुम्ही कोणतीही डिग्री जर असेल तुमच्याकडं, ग्रॅज्युएशन असेल, BA BCom BSc, तर तुम्ही याला फॉर्म भरू शकता. आणि टेस्ट ऑफ लोकल लँग्वेजमध्ये तुम्हाला लोकल लँग्वेज टेस्ट द्यायची आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तुम्ही मराठी येते तर दुसरा स्टेटचा विद्यार्थी आपल्या स्टेटमध्ये फॉर्म भरतोय तर त्याला लोकल लँग्वेज ही परीक्षा देणं अनिवार्य आहे.
कारण बँकेला हे समजेल की याला लोकल लँग्वेज येते तर बँक त्याला हायर करू शकतं यामध्ये. त्यानंतर फिजिकलमध्ये मेडिकलमध्ये तो फिट असायला हवा. त्यानंतर मित्रांनो अदर टर्म्स अँड कंडिशन यामध्ये मित्रांनो बघू शकता द पिरियड ऑफ अपेंडिकशिप ट्रेनिंग विल बी 1 year, म्हणजे अपेंडिकशिप फक्त 1 वर्षाची राहणार आहे. त्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला पेमेंट 15,000 रुपये इतकी पेमेंट राहणार आहे. म्हणजे बँक तुम्हाला 10,500 पेमेंट देणार आहे आणि गव्हर्नमेंटची स्टायपेंड 4,500 रुपये राहणार आहे. तुम्हाला हे दोन्ही मिळून 15,000 रुपये पेमेंट इतकी पडणार आहे. यामध्ये वर्क ओव्हर म्हणजे तुम्हाला किती टाईम काम राहणार आहे, तर बँकेचं जे क्लरिकल काम आहे तेच तुम्हाला काम राहणार आहे बँकेच्या टायमाच्या नुसार. त्यानंतर ओव्हर टाईममध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं याच्यामध्ये ओव्हर टाईम नाही आहे. त्यानंतर लीव्ज म्हणजे सुट्ट्या तुम्हाला किती असणार आपण ते माहिती करून घेऊया. यामध्ये मित्रांनो तुम्हाला 1 वर्षामध्ये पूर्ण 12 सुट्ट्या दिलेल्या आहे. CLS हे संपूर्ण 12 सुट्ट्या तुम्हाला याच्यामध्ये देण्यात आलेल्या आहे आणि एमर्जन्सीमध्ये तुम्ही 4 सुट्ट्या एकत्र घेऊ शकता. आणि अदर ज्या बँकेच्या सुट्ट्या आहे ते तुम्हाला भेटणारच आहे. त्यानंतर मित्रांनो ही संपूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या स्टेप बाय स्टेप. संपूर्ण माहिती मी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती तुम्हाला देतो आहे. यामध्ये मित्रांनो कोणत्याही प्रकारची तुमची एक्झाम होणार नाही आहे, इंटरव्ह्यू होणार नाही आहे. यामध्ये तुमचं डायरेक्ट सिलेक्शन होणार आहे आणि ते कोणत्या बेसवर सिलेक्शन होणार आहे ते आपण बघूया. येथे पहिले सिलेक्शन प्रोसेसमध्ये द कॅन्डिडेट रिक्वायर टू द रजिस्टर बँक वेबसाईट इथं पहिले तुम्ही फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर तुमच्याकडं ग्रॅज्युएशन असणार आहे. फॉर्म भरल्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला 12वीच्या मार्क्सच्या बेसवर ही लिस्ट लागणार आहे, मेरिट लिस्ट. या मेरिट लिस्टमध्ये तुम्ही आल्यानंतर त्याचं फायनल सिलेक्शन इथं दिलेलं आहे. मेरिट लिस्टमध्ये आल्यानंतर फायनल सिलेक्शनमध्ये तुम्ही व्हेरिफिकेशन ऑफ द एलिजिबिलिटी फॉर द ट्रेनिंग सीट्स अँड इन्फॉर्मेशन फर्निश्ड टू द ऑनलाईन ॲप्लिकेबल, म्हणजे ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही भरलं पाहिजे. क्वालिफिकेशन द टेस्ट ऑफ लोकल लँग्वेज, तर लोकल लँग्वेजमध्ये तुमची टेस्ट होणार आहे. ती टेस्टमध्ये तुम्ही पास झाले पाहिजे. काही नाही, फक्त लोकल लँग्वेज राहणार आहे, तुम्हाला येते का नाही ते. त्यानंतर मेडिकल फिट आहे का नाही ते बघणार आहे. त्याच्यानंतर तुमचं सिलेक्शन होऊन जाणार आहे. एवढंच क्रायटेरिया आहे. एक्झाम कोणत्याही प्रकारचे नाही, इंटरव्ह्यू नाही, डायरेक्ट सिलेक्शन आहे. यामध्ये तुम्हाला फीस काय राहणार आहे आपण ते जाणून घेऊया. SC STसाठी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची फीस नाही आहे आणि अदरसाठी 500 रुपये फीस आहे. आणि हाऊ टू अप्लाय कसं करायचं याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. आणि त्यानंतर मित्रांनो आपण बघूया की कोणत्या स्टेटसाठी कोणत्या डिस्ट्रिक्टमध्ये किती व्हॅकन्सी आहे हे त्यांनी अगोदरच मेन्शन केलेलं आहे. तर आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे आपण ते बघूया. बघू शकता तुम्ही मित्रांनो इथं व्हॅकन्सी दिलेला आहे, म्हणजे डिस्ट्रिक्ट वाईज दिलेला आहे. अमरावतीमध्ये 6, अकोल्यामध्ये 3 असं तुम्ही बघू शकता. जिथं जादा जागा आहे तिथं तुम्ही भरू शकता. मुंबईमध्ये 16, नागपूरमध्ये 16 अशा संपूर्ण जागा दिलेल्या आहेत. तुम्ही एकदा चेक करून घ्या. मी तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मित्रांनो ही कोणतीही परमनंट भरती नाही आहे. 1 वर्षासाठी तुम्हाला जॉब दिला जाईल. त्यानंतर तुम्हाला अनुभव येईल. अनुभव आल्यानंतर तुम्ही दुसरीकडे अप्लाय करू शकता अदर बँकेमध्ये, जसं ICICI बँक झालं, HDFC बँक झालं, तर तुम्हाला लगेच हायर करून घेतील चांगल्या पॅकेजवरती तुमच्याकडे अनुभव असेल तर. अशा प्रकारे व्हिडिओ होता मित्रांनो. व्हिडिओ आवडला असाल तर मित्रांना शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ विद्यार्थ्यासाठी भरती रिलेटेड आम्ही घेऊन येत असतो. तर धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.